नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी गाजराची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि आपली भाजीची गाजर असतात ना ती घेतलेली आहे। त्याला काय केलं, स्वच्छ धुवून खिसून घेतलेलं आहे। वरची साल काढून टाकायची गाजराची आणि मग खिसून घ्यायचं। मग अशा पद्धतीत खिसून घेतलेलं। तर हे किती आहेत माहिती आहे का, 150 ते 200 ग्रॅम गाजर आहे, ते म्हणजे 2 मोठ्या आकाराची होती। आता त्यात टाकणार एक मीडियम आकाराचा बटाटा, साल काढून खिसून स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने। हे तुम्हाला सांगते, नाही टाकलं तरी चालेल, नुसती गाजराची बनवली की नाही मस्त एकदम छान लागतात। त्यात टाकणार एक मीडियम आकाराचा बघा कांदा, मी असा कापून घेतलेला आहे, उभा कापलेला आहे आणि त्याच्या मधोमध पण मी भाग करून कापलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला धणे आणि जिरे बघा अशा पद्धतीचे दरदरे मी मिक्सरला करून घेते। कधी पण भजी वडापाव करताना अशा पद्धतीचे असावेत, म्हणजे चवीला छान लागतात। एक चमचा घेतलेला आहे, थोडासा ओवा हातावर चोळून घेतलेला आहे। ह्यात टाकायचं आपल्याला सफेद तीळ, आता त्यात टाकायचं आपल्याला मिरची आणि थोडंसं जिरं मी कुटून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ। आता हे काय करायचं माहिती आहे का, पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त बघा असं मिक्स करून घेतलेलं आहे, असं पाणी सुटतं बघा त्याला। चांगलं कालवून घ्यायचं, जेवढं कालवता येईल तेवढं कालवून घ्यायचं। त्याच्यामध्ये टाकायचे थोडीशी हळद, त्यात टाकायचे थोडासा हिंग। आता त्यात टाकायचे आपल्याला 2.5 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ। ह्या चमच्याच्या मापानं कमी जास्त जर लागलं ना तर कमी पण लागू शकतं आणि जास्त पण लागू शकतं। त्यात पाण्याचा वापरच बिलकुल करायचा नाही, मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून झालेलं आहे। पाण्याचा वापर थोडासुद्धा केलेला नाही ना, कारण आपण ज्यावेळेस पहिलं मिक्स केलं तेव्हा पाणी सुटतं त्याला आणि तेवढ्यामध्ये बरोबर होतं बघा। अशा पद्धतीत झालेलं आहे। आता ह्याच्यात आपल्याला थोडासा एकदम खायचा सोडा टाकायचा, जास्त टाकायची गरज नाही आणि नाही टाकला तरी पण चालू शकते बघा, एवढंच। आणि हे आता आपण मिक्स करून घेऊया। सोडा टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। नाही तर सोड्यावर थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल, पण हे जास्त ओलसर होईल, मग त्यासाठी बघा असं चांगलं मिक्स केलं की मिक्स होतं। आता तुम्हाला सांगते, खूप जणांना असा प्रश्न पडतो की मुलांना टिफिनसाठी मी काय देऊ, तर तुम्हाला सांगते, तर तुम्हाला ह्याची भजी करायची पण गरज नाही आहे। असं छोट्या छोट्या तुम्ही तव्यामध्ये ना थापून जरी टाकलं की एकदम पातळ असं, तरी टिफिनला तुम्ही देऊ शकता। टमाटर सॉसवर ह्याच्यावरती खातील आणि चवीला ते छान लागतील का नाही मस्त। किंवा तुम्ही थालीपीठ पण याचं मोठ्या प्रमाणात करू शकता। एक थालीपीठ दिलं ना तरी मुलांचं पोट भरेल। आता तुम्ही ह्याच्यात काय टाकू शकता, जर तुम्हाला भजी करायची असेल ना तर मग तुम्ही अशाच पद्धतीनं करा। आणि जर तुम्हाला मुलांना टिफिनसाठी जर वेगळं काय, जसं मी सांगितलं तशा पद्धतीत काय द्यायचं असेल तर तुम्ही पालक टाकायच्यामध्ये, बारीक चिरून मेथी टाका ह्याच्यामध्ये, एकदम बारीक पातळ कोबी टाकला तरी चिरून चालेल ह्याच्यामध्ये। तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला अजून सांगेन की तुम्ही काय टाकू शकता। आता ही मी भजी करून दाखवणार आहे तुम्हाला। आणि मुलांच्या टिफिनसाठी खूप रेसिपी आपल्या चॅनलवर, पराठे वगैरे मी पहिलेच थालीपीठ वगैरे मी फेपले वगैरे अपलोड केलेले आहेत। तर आता आपण बनवायला घेऊया। तेल ठेवले बघा गरम करायला आणि तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। आता आपण सोडून घेऊया। छोटे छोटे सोडायचे, छोटे मोठे जरी सोडले तरी चालते। अशा पद्धतीमध्ये मस्त लागतात बरं का। आणि भज्यांच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं। आता पावसाळ्याचा दिवस येतील ना तर तुम्ही कोणते पण बनवून खा, मस्त लागतात। आपल्या चॅनलवर खूप रेसिपी मी रोज अपलोड करते। रेसिपी बघितली की एक लाईक आणि कमेंट जरूर करत जा की हे तुम्हाला कशा पद्धतीनं वाटलं, किंवा मी जी तुम्हाला काय गोष्टी सांगते त्या तुम्हाला पटतात का। आता हे मी थोडंसं सोडून घेते, हलवून घेऊया। आपले कसे ह्याचे भजी असतात ते कांदे भजी वगैरे तशा पद्धतीत होतात, वरून एकदम कडक आणि आतून एकदम सॉफ्ट। आता तुम्हाला प्रत्येक जणाला असं वाटतं की आपण तांदळाचं पीठ नाही टाकलं तर दुसरं काय टाकावं, तर तुम्हाला मी सांगते दुसरं काय टाकायचं। रवा एकदम बारीक करायचा पिठासारखा मिक्सरला, आणि ते प्रत्येक भाज्यामध्ये तुम्ही 2-2, 3-3 चमचे टाकू शकता। मस्त क्रिस्पी होतात आणि तेल बिलकुल वडून घेणार नाहीत, एकदम सुके सुके असे होतात। तर आता ही जरा मी गोल्डन कलरवर फ्राय करून घेते। मस्त बघा असा गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। काढून घ्यायचं बघा, अशा खाली एक प्लेट घेतलेली आहे, वरनं चाळण घेतलेली आहे आणि असं पूर्णपणे नितळायचं आणि असं काढून घ्यायचं बघा। आता तुम्ही मला प्रश्न विचाराल की हे तेलकट होतात का, बिलकुल तेलकट नाहीत, एकदम सुके सुके। जसे की तुम्ही दुपारी 12 वाजेपर्यंत जरी केले का नाही आणि खाल्ले तरी दुपारी 2-2:30 वाजेपर्यंत जेवसपर्यंत तरी तुमचे असेचे असे राहतात। तुम्हाला मी एक आता तोडून पण दाखवते का, वरून कडक आणि आतून थोडेसे असे सॉफ्ट राहतात, पण चवीला एक ते छान लागतात का नाही, एक नंबर लागतात। बाकीचे मी राहिलेले करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।